नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श शिक्षक कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास माध्यमिक शिक्षक यांच्या घरादाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 22,000 रुपये रोख रक्कम, लॅपटॉप, साड्या, चांदीचे दागिने असा जवळपास 80,000चा माल लंपास केला आहे। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदर्श शिक्षक कॉलनीत मध्यरात्री प्रकाश मुजगे माध्यमिक शिक्षक हे आपल्या घरातील सर्व परिवारासोबत वरच्या मजल्यावर झोपले असताना तळघरातील मुख्य दाराचे कुलूप कडी तोडून चोरट्यांनी घरातील 22,000 रुपये रोख रक्कम, लॅपटॉप, साड्या, चांदीचे दागिने असा एकूण जवळपास 80,000चा माल लंपास केला आहे। या परिसरातील जवळपास ही 5वी चोरीची घटना घडली आहे। चिंचपाडा पोलिसांना रात्री गस्त घालण्याची वारंवार विनंती करून देखील परिसरात पोलिसांकडून रात्री पेट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे चोरींचं प्रमाण परिसरात वाढलं आहे। चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही। शिक्षक मुजगे यांच्या घरात चोरट्यांनी काजू बदाम खात आरामात चोरी करून प्रसार झाले आहेत। सदर चोरीच्या घटनेने सकाळी 5 वाजता चिंचपाडा पोलिसांना माहिती देऊन देखील ते 8 वाजता हजर झाले होते। चिंचपाडा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे। सदर घटनेची पोलिसांनी तातडीने चौकशी करावी व चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी होत आहे। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।